नमस्कार मुलांनो, इयत्ता चौथी विषय परिसर अभ्यास भाग 2 शिवछत्रपती पाठ 10 शर्थीने खिंड लढवली या पाठाचा आज आपल्याला स्वाध्याय पाहायचा आहे। चला तर मग सुरुवात करूया। प्रश्न पहिला आहे, रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा। सिद्धी जोहरने टिंबटिंबगडाला चौफेर वेढा घातला। उत्तर आहे पन्हाळ। सिद्धी जोहरने पन्हाळगडाला चौफेर वेढा घातला। पुढील प्रश्न, बाजी प्रभूची टिंबटिंब बघून शिवराय गहिवरले। उत्तर आहे स्वामी भक्ती। बाजी प्रभूची स्वामी भक्ती बघून शिवराय गहिवरले। पुढील प्रश्न, घोडखिंड टिंबटिंब या नावानेच इतिहासात अमर झाली। उत्तर आहे पावनखिंड। घोडखिंड पावनखिंड या नावानेच इतिहासात अमर झाली। पुढील प्रश्न पाहूया। प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा। शिवरायांनी पन्हाळगडाच्या वेढ्यातून सुटका करून घेण्यासाठी सिद्धीला कोणता निरोप पाठवला? उत्तर, शिवरायांनी पन्हाळगडाच्या वेढ्यातून सुटका करून घेण्यासाठी लवकर किल्ला तुमच्या स्वाधीन करतो असा सिद्धीला निरोप पाठवला। पुढील प्रश्न, सिद्धी जोहर का चौताळला? उत्तर, शिवराय आपल्या हातावर तुरी देऊन वेढ्यातून निसटल्याचे लक्षात येताच सिद्धी जोहर चौताळला। पुढील प्रश्न, विशाळगडाकडे जाताना शिवराय बाजी प्रभूला काय म्हणाले? उत्तर, विशाळगडाकडे जाताना शिवराय बाजी प्रभूला म्हणाले की आम्ही गडावर जातो, तेथे पोहोचताच तोफेचे आवाज होतील, मग ताबडतोब खिंड सोडून तुम्ही निघून या। पुढील प्रश्न, 2-3 वाक्यात उत्तरे लिहा। पन्हाळगडाच्या वेढ्यातून बाहेर पडण्यासाठी शिवरायांनी कोणती युक्ती योजली? उत्तर, पन्हाळगडाच्या वेढ्यातून बाहेर पडण्यासाठी शिवरायांनी एक युक्ती योजून 2 पालख्या सज्ज केल्या। एका पालखीतून सोंग घेतलेला शिवाजी दिंडी दरवाजातून बाहेर पडणार। ही पालखी शत्रू सैन्याला सहज दिसणार असल्याने ती पकडली जाणार। त्याच वेळी दुसऱ्या पालखीतून शिवराय अवघड वाटेने बाहेर पडून वेढ्यातून निसटून जाणार। पुढील प्रश्न, बाजी प्रभूने शत्रूला घोडखिंडीत रोखण्यासाठी कोणती योजना आखली? उत्तर, बाजी प्रभूने शत्रूला घोडखिंडीत रोखण्यासाठी मावळ्यांच्या तुकड्या पाडल्या व त्यांना जागा नेमून दिल्या। खिंडीच्या तोंडावर मावळ्यांची पोलादी फळी उभी करून बाजी प्रभू स्वतः खिंडीच्या तोंडाशी उभा राहिला। शत्रू खिंडीत आला की वरून जमा केलेला दगडगोट्याचा वर्षाव करायचा। अशी शत्रूला घोडखिंडीत रोखण्यासाठी बाजी प्रभूने योजना आखली। पुढील प्रश्न, कारणे लिहा। आदिलशहा भयंकर चिडला। उत्तर, विजापूर दरबारातील बलाढ्य सरदार अफजल खान यांचा शिवरायांनी वध केला होता। त्यामागोमाग त्यांनी विजापूरकरांच्या ताब्यातील पन्हाळागड जिंकला। त्यामुळे विजापूरचा सुलतान आदिलशहा भयंकर चिडला। पुढील प्रश्न, शिवरायांच्या सेवेमधील शिवा काशीद अमर झाला। उत्तर, शिवरायांप्रमाणे दिसणाऱ्या शिवाजीची पालखी
शिवरायांची आहे असे समजून शत्रूच्या सैनिकांनी ती पकडली व सिद्धी जोहरच्या छावणीत नेली। तोपर्यंत शिवराय दुसऱ्या अवघड वाटेने गडाबाहेर पडले। इकडे थोड्या वेळाने सोंग घेतलेल्या शिवाजीचे सोंग उघडकीस आल्यावर सिद्धीने त्याला ठार केले। अशा रीतीने शिवरायांसाठी आणि स्वराज्यासाठी आत्मबलिदान करून शिवरायांच्या सेवेतील शिवाजी अमर झाला। पुढील प्रश्न, पावनखिंड इतिहासात अमर झाली। उत्तर, स्वामी भक्त बाजीप्रभूंनी घोडखिंड अखेरपर्यंत लढवली। शिवराय गडावर पोहोचण्याची खून म्हणून केलेल्या तोफांचे आवाज कानी पडल्यावरच या वीरांनी प्राण सोडला। अशा तऱ्हेने स्वामी भक्ताच्या रक्ताने घोडखिंड पावन झाली, त्यामुळे पावनखिंड या नावाने ती इतिहासात अमर झाली। पुढील प्रश्न, कोण ते लिहा। शूर पण क्रूर होता। उत्तर, सिद्धी जोहर। घोडखिंडीत शर्तीची झुंज देणारे। उत्तर, बाजीप्रभू देशपांडे। वेढ्यातून निष्ठून जाणारे। शिवाजी राजे। मुलांनो, या ठिकाणी हा स्वाध्याय संपलेला आहे। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, माझा चॅनल सबस्क्राईब करा। आपण पुढील व्हिडिओमध्ये भेटूया, तोपर्यंत धन्यवाद।